हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पलूस पोलिसांचे संचलन, 38 वाहनांवर धडक कारवाई, 42,000चा दंड वसूल। बकरी ईद सण शांततेत व कायदा सुव्यवस्थेत पार पडावा यासाठी पलूस पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत। पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये प्रथम पलूस पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक घेऊन आगामी सण उत्सवांबाबत माहिती घेण्यात आली। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस शहर व रामानंद नगर परिसरात भव्य रूट मार्च काढण्यात आला। पलूस चौक, मुख्य बाजारपेठ, पलूस सहकारी बँक, फॅशन कॉर्नर, कासारवाडा, शिवशक्ती चौक, कुंडलवेस तसेच रामानंद नगर येथील भगतसिंग चौक, क्रांतिसूर्य चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा रूट मार्च काढण्यात आला। या रूट मार्चमध्ये 2 अधिकारी, 14 पोलीस अंमलदार, 30 होमगार्ड, 3 मोठी वाहने व 2 मोटरसायकलचा ताफा सहभागी झाला होता। रूट मार्च नंतर पोलिसांनी पलूस मुख्य चौक व परिसरात अचानक वाहन तपासणी मोहीम राबवली। यावेळी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 38 वाहनांवर दंडात्मक कारवाई करून 42,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। यामुळे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांची एकच धांदल उडाली। याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील म्हणाले, यापुढेही ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे। वारंवार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या व दंडात्मक कारवाई झालेल्या वाहनधारकांची वाहने कायमस्वरूपी जप्त केली जातील। सर्व वाहनधारकांनी ट्रॅफिक नियमांचे पालन करून वाहतूक सुरळीत ठेवावी। रूट मार्च नंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांनी उपस्थित अधिकारी, अंमलदार व होमगार्ड यांना बकरी ईदच्या बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्था राखणे व आवश्यक उपाययोजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन करून सूचना देण्यात आल्या।